हॅलो, तुम्हाला अभ्यंग म्हणजे काय माहिती आहे का? आयुर्वेदामध्ये अभ्यंगाला खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे. कारण तुमचं शरीर, तुमचं मन आणि त्वचा या तिघांचं संतुलन तुम्ही रोज अभ्यंग केलं तर व्यवस्थित राखलं जातं. मोस्टली अभ्यंग हा शब्द खूप जणांना दिवाळीशी रिलेटेड माहिती असतो. कारण अभ्यंग हे फक्त दिवाळीतच करतात काही लोकं. पण अभ्यंग आचरेत नित्यम असं म्हणलेलं आहे. म्हणजे अभ्यंग ही रोज करायची गोष्ट आहे. पण त्याचे फायदे सांगितल्याशिवाय तुम्ही ते रोज करणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अभ्यंग म्हणजे काय, ते करण्याचे फायदे काय, ते कोणी करावं, कसं करावं, कधी करावं, हे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आता अभ्यंग नेमकं कसं करायचं? थोडंसं तेल कोमट करायचं, मग संपूर्ण शरीराला हलक्या हाताने पण प्रदीर्घ असे स्ट्रोक्स करत हळूहळू मालिश करत तेल शरीरामध्ये जिरवायचं आणि सांध्यांच्या ठिकाणी सर्क्युलर मोशन करत ते जिरवायचं. त्यानंतर शरीरामध्ये 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास ते तेल राहू द्यायचं, जेणेकरून ते शोषलं जाईल आणि त्याच्यानंतर गरम पाण्याने स्नान करायचं. अभ्यंग कधी करायचं? तर सकाळी उठल्यावर स्नानाच्या आधी अभ्यंग करणं सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे तुमच्या दिवसाची ऊर्जावान सुरुवात होते. तुम्ही जर व्यायाम करत असाल, तर व्यायाम करण्याच्या आधी अभ्यंग करा, व्यायाम करा आणि त्याच्यानंतर गरम पाण्याने स्नान करा. पण जर कोणत्या कारणाने तुम्हाला सकाळी जमणार नसेल आणि तुम्हाला विशिष्ट कोणत्या प्रकारचा त्रास असेल आणि त्यासाठी तुम्ही अभ्यंग करणार असाल, तर दिवसाच्या कोणत्याही वेळी किंवा रात्री झोपताना तुम्ही त्या ठिकाणी तेल लावून अभ्यंग करू शकता. आता अभ्यंग कोणी करावं? खरं तर अभ्यंग हे नित्य करण्याची गोष्ट आहे, म्हणजे तुमच्या दिनचर्येचा भाग आहे. त्यामुळे ते तर सर्वांनी केलं पाहिजे. परंतु जर तुम्हाला विशेषतः वाताचा त्रास असेल, तर अभ्यंग हे तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. व्यायाम करणाऱ्या लोकांनी सुद्धा व्यायाम झाल्यानंतर अभ्यंग करणं त्यांच्यासाठी अतिशय हितकर आहे. आता पाहूया की अभ्यंगासाठी नेमकं कोणतं तेल वापरायचं. जर तुम्हाला कोणता विशिष्ट त्रास नसेल, फक्त नित्य अभ्यंगासाठी तुम्हाला वापरायचं असेल, तर तुम्ही तिळतेल वापरू शकता. ते वातशमनासाठी अतिशय उत्कृष्ट सांगितलेलं आहे. पण तुम्हाला जर विशिष्ट त्रास असेल, म्हणजे जर तुमचे सांधे दुखत आहेत, कंबर दुखत आहे, तुमची नस दाबली गेली आहे त्यामुळे हातापायात मुंग्या येत आहेत, असा कुठलाही विशिष्ट त्रास असेल, तर मात्र तुम्ही वैद्यांचा सल्ला घेऊन कोणते सांगतील ते तेल वापरणं अतिशय उपयुक्त ठरेल. तेल काही विशिष्ट औषधी वनस्पतींनी, जे की वातशामक असतं, अशा वनस्पतींनी सिद्ध करून विशिष्ट प्रकारचं तेल बनवलं जातं. उदाहरणार्थ धान्वंतर तेल, बला तेल, असे खूप प्रकारचे तेल आहेत, जे तुमच्या प्रकृतीनुसार आणि तुमच्या व्याधीच्या अवस्थेनुसार तुमचं वैद्य ठरवतो आणि ते रुग्णांना वापरायला सांगितलं जातं. तुमचा फक्त जर तुमची त्वचा कोरडी पडतीये आणि हिवाळ्यामध्ये वृक्षता खूप वाढली आहे एवढाच कन्सर्न असेल, तर तुम्ही नारिकेल तेल म्हणजे खोबऱ्याचं तेलाचा सुद्धा अभ्यंग करू शकता. तो तुम्हाला फायदेशीर ठरेल. जर तुमचे सांधे दुखतायत म्हणून तुम्ही अभ्यंग करणार असाल, तर मात्र एक गोष्ट नक्की पहिले चेक करा. जर सामता असेल, म्हणजे ज्याला आयुर्वेदामध्ये आमवात असं म्हणतात, हे असेल, तर तुम्ही अभ्यंग केल्याने तुमचा त्रास वाढू शकतो. म्हणजे जर सांध्यांमध्ये स्टिफनेस असेल, तर अभ्यंग केल्याने काही लोकांचा त्रास वाढतो. तर तुम्ही पहिले हे चेक करा की तुम्हाला आमवात तर नाही आहे ना. तेल थोडंसं लावून बघा 1-2 दिवस आणि तुमचा त्रास जर वाढला नाही, तर तुम्ही हे रोज करू शकता. नाहीतर वैद्यांचा सल्ला घ्या आणि त्यानुसारच करा. अभ्यंगाला काही मर्यादा सुद्धा आहेत. म्हणजे अभ्यंग कोणी करू नये, तर सर्वप्रथम ज्यांना अजीर्ण झाले, म्हणजे ज्यांचं पचन कमजोर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना ताप आलेला आहे, त्या लोकांनी सुद्धा अभ्यंग करू नये. ज्यांना कफ झालेला आहे किंवा कफाचे आजार आहेत, त्यांनी अभ्यंग करू नये. त्याचप्रमाणे ज्यांचं पंचकर्म झालेलं आहे, म्हणजे ज्यांनी वमन, विरेचन अशा प्रकारचं कोणते पंचकर्म केलेले आहे, त्या लोकांनी सुद्धा अभ्यंग करू नये. अभ्यंग करण्याचे नेमके फायदे काय आहेत? जर तुम्ही जे तेल वापरणार आहात, तीळ तेल किंवा दुसरं औषधी तेल, ते त्वचेमध्ये खोलवर शोषलं जातं आणि त्या ठिकाणी असणारा मसल स्टिफनेस ते रिलीज करण्याचं काम करतं. तुमचं वात वाढून जर तुम्हाला अंगदुखी किंवा इतर कुठला त्रास असेल, तर वातशमन होऊन तो त्रास कमी व्हायला देखील मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं रक्ताभिसरण सुधारतं. रक्तसंचार वाढल्याने तुमचं शरीर तुम्हाला हलकं वाटायला लागतं. तिसरा फायदा म्हणजे तुमची त्वचा तुकतुकीत मऊ होते, तिची कांती वाढते. ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सुद्धा अभ्यंग अतिशय उत्कृष्ट आहे. रोज अभ्यंग केल्याने तुमची झोपेची क्वालिटी सुधारते, छान झोप लागते, एन्झायटी कमी होते. त्याचबरोबर तुमचे स्नायू, तुमचे सांधे हे बळकट आणि दृढ व्हायला मदत होते.
अभ्यंग हे संपूर्ण शरीराला करावंच, पण त्यामध्ये सुद्धा विशेषतः शिर श्रवण पादेषु विशेषतः असं म्हणलेलं आहे. शिर म्हणजे तुमचं डोकं, श्रवण म्हणजे कान आणि पादेषु म्हणजे पाय यांना विशेष करून करावं असं सांगितलेलं आहे. रात्री झोपताना जर का तुम्ही तळपायांना थोडंसं कोमट तेल लावून झोपलात तर तुमची झोप सुधारते, दिवसभराचा थकवा कमी होतो आणि तळपायांना लावलेलं तेल म्हणजे अभ्यंग हे तुमच्या दृष्टीसाठी देखील हितकर असतं. अभ्यंग हा काही फक्त सौंदर्य उपचार नाही, तो दररोजच्या आयुष्यातला एक आरोग्यदायी संस्कार आहे. अभ्यंग म्हणजे स्पामध्ये जे मसाज केले जातात तो प्रकार हा नाही आहे, ज्याच्यामध्ये जोरजोरात मालिश केली जाते. अभ्यंगामध्ये हळूवार हाताने आणि दीर्घ स्ट्रोक्सने तेल शरीरामध्ये जिरवणं अपेक्षित असतं. तुम्हीही हळूहळू तो आपल्या दिनचर्येमध्ये सामावून घ्या आणि फरक स्वतः अनुभवा आणि मला नक्की सांगा. तुम्हाला अभ्यंगाविषयी काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच आरोग्यदायी आयुर्वेदिक माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीला, प्रियजनांना शेअर करा, लाईक करा. थँक्यू.